गडचिरोलीत सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींचा मृत्यू। धानोऱ्यातील आश्रमशाळेतील धक्कादायक घटना। साप चावल्याने 12 विद्यार्थी जखमी। जामनेरमध्ये नवीन एसटी बस चोरीला। शहापूर जवळ सोडून चोरटे पसार। अहिल्यानगरमधील मनपा कर्मचारी धीरज परदेशी हत्येप्रकरणी शहर बंदची हाक। हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। आतापर्यंत 5 आरोपींना अटक। मंचरमध्ये दूध भेसळ प्रकरणी आणखी 10 जणांना अटक। अटकेत असलेल्यांची संख्या 24 वर। आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित असल्याची चर्चा। जवारमध्ये आदिवासी दिवसाला तरुणांची हुल्लडबाजी। पोलिसांची गाडी पलटी करण्याचा प्रयत्न। कल्याणच्या 150 जणांना चावा घेणारा भटका कुत्रा अखेर जेरबंद। पोलिसांसह महापालिका कर्मचाऱ्यांचा सुटकेचा निश्वास। हिंगोलीच्या वसमतमध्ये खड्ड्यात पडून 8 वर्षीय मुलाचा मृत्यू। सुशोभीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून बळी। अमराठी चालकांची आज मराठीची मौखिक परीक्षा। रिक्षा, टॅक्सी, ओला, उबर चालकांना मराठी बोलणं अनिवार्य। परिवहन विभागाने दिलं होतं मराठीचं प्रशिक्षण। रायगडच्या माणगावमध्ये कार थेट दुकानात शिरली। मुलाकडून चुकून कार सुरू झाल्याची माहिती। सुदैवानं जीवितहानी मात्र टळली। न्यायमूर्ती रवींद्र घुगेंच्या बदलीमुळे मराठा आरक्षण सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता। आता पुन्हा नव्या पूर्णपीठाची शक्यता। मनोज जरांगेंच्या टार्गेटवर पुन्हा चंद्रशेखर बावनकुळे। आटपाडीतील सभेत जहरी टीका। आंदोलनासाठी मराठा नोकरदारांना रजा टाकण्याचं आवाहन। सुप्रिया सुळेंसह शरद पवार गटाचे खासदार आज पंतप्रधानांना भेटणार। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। संसदेच्या अधिवेशनाचा शेवटचा आठवडाही वादळी ठरणार। एफसीआरए विधेयकावर खडाजंगी अटळ। विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत। शिक्षकांच्या भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी। प्राधान्यक्रम भरण्यासाठी आणखी 2 दिवसांची मुदतवाढ। 13 ऑगस्टपर्यंत माहिती भरता येणार। एसटी कर्मचाऱ्यांचा पगार पुन्हा रखडला। 86,000 कर्मचाऱ्यांना फटका। सरकारकडून निधी आला नसल्याची माहिती। आज राज्यभरात किसान सभेचं आंदोलन। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखांचं अनुदान देण्याची मागणी। एससी उपवर्गीकरणाच्या विरोधात परळीत आज महामोर्चा। 59 जातींच्या समूहांची मोटरसायकल रॅली। आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात एल्गार। बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलून राजमाता जिजाऊनगर करण्याची मागणी। श्वेता महालेंच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद। शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून येणार का? भाजपचे खासदार जनार्दन मिश्रा इथेनॉल विरोधकांवर घसरले। नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भर रस्त्यात एका तरुणाला टोळक्याकडून मारहाण। पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह। नालासोपाऱ्यात बाप लेकावर प्राणघातक हल्ला। दोघेही गंभीर जखमी। स्थानिक गावगुंडांनी हल्ला केल्याचा आरोप। मुंबईच्या धरण क्षेत्रात पावसाची ओढ। 1.5% पाणीसाठा घसरला। पाणी कपात कायम राहण्याची शक्यता। खडकवासला धरणातून विसर्ग पूर्णपणे बंद। पावसानं ओढ दिल्यानं धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं घट। भंडारा जिल्ह्यात मटणापेक्षा मशरूम महागला। किलोला 1000 ते 1200 रुपयांची किंमत। खवय्यांची मात्र गर्दी कायम।